नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पैशाचं आमिष दाखवून शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप. भाजप आमदार राजेश पवारांचे छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेल्याची माहिती. शिंदेंच्या सेनेनं अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप. 200 जण पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले. राज्यातील उर्वरित 23 नगर परिषदा आणि नगरपालिकांसाठी मतदान सुरू. उद्या मतमोजणी. राज्यामध्ये 9:30 पर्यंत 7.33% मतदान. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवारांना मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दोघे भरारी पथकाच्या ताब्यात. नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले. बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न. बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात. वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीव मारण्याची धमकी. भाजप उमेदवार सतीश वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अजित पवार तटकरे यांची रात्री फडणवीसांसोबत तासभर बैठक. अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत. युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत. सूत्रांची माहिती. नागपुरात टँक टॉवरच्या अपघातामध्ये 6 कामगारांचा मृत्यू. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत. फडणवीसांची माहिती. ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी. भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या तर शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची स्ट्रॅटेजी. लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार. दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न. मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती. ठाकरे बंधू जागावाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरेंकडून मुंबईतील मनसेच्या शाखांना भेटी आणि नवीन शाखांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भेटीगाठी. आमदार खासदार नेत्यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका. कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही. भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. भाजपने 24 तासामध्ये निर्णय बदलला. नाशिकमध्ये राहुल ढिकले पुन्हा निवडणूक प्रमुखपदी. आता नाशिक पालिकेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवियानी फरांदेंवर. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे भाजपात तर मनसेचे दिवंगत नेते रमेश मांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांचाही भाजपमध्ये प्रवेश. आप मुंबईतील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार. उमेदवारांची यादी जाहीर. मवियाला फटका बसण्याची शक्यता. चंद्रपुरातील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन. यामध्ये एखादं मोठं रॅकेट कार्यरत आहे का? एसआयटी पथक तपास करणार. बीड आणि गेवराईमध्ये 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई. 55 जण 48 तासांसाठी हद्दपार. राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला. पुढील 2 दिवस गारवा आणखी वाढणार असल्याचा अंदाज. काही भागात तापमान 4 ते 5 अंशांवर. रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर कांदिवली आणि बोरिवली महिनाभर ब्लॉक असणार.